ओके स्टार्ट. तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी नवीन लेक्चर घेऊन आलेलो आहे. लेक्चर नंबर 5 ट्रिगोनॉमेट्री 2चं आणि हो एक्सरसाइज 3.3 आपण शिकणार. समजतंय? मागच्या लेक्चर मध्ये थोडंसं रिवाइज करणारच आहे, नो प्रॉब्लेम, रिवाइज करणारच आहे आपण. पण हे पण लेक्चर थोडंसं मोठं आहे. आय होप तुम्ही कसंही बघा, ठीक आहे, कसंही बघा. पण जी गणिते आहेत एक्सरसाइज 3.3 मधली ती पण खूप इम्पॉर्टंट आहे, ती पण घ्यायचीच आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. जवळपास काय तर मी बघितली, आताच बघितली, 18 गणिते आहेत एक्सरसाइज 3.3 मध्ये, फक्त टू प्रूव्हची. फक्त प्रूव्ह दॅट वाली. आणि मी तुम्हाला म्हणलं प्रूव्ह दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. का प्रूव्ह दॅट इम्पॉर्टंट आहे? त्याशिवाय ते फॉर्म्युले जे हाताखालनं जाणार आहे ते तुमच्या हाताखालनं जाणार नाही जर तुम्ही प्रूव्ह दॅटची गणिते सोडवली नाही तर. आणि जर सोडवली तर खूप चांगलं रे, सोडवली तर खूप चांगलं, कारण की ते तुम्हाला 12वीत खूप उपयोगाला येईल. विश्वास ठेवा माझ्या, 12वीला प्रचंड येईल. समजते? तर त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर जायचं का रे मग? याही लेक्चर स्टार्ट करताना प्रिव्हियस लेक्चर रिव्हिजन, कारण की मागचं लेक्चर हे खूप खतरनाक होतं मला असं, आणि त्याचं रिव्हिजन त्यासाठी मी खास स्लाइडच घेतली. ठीक आहे. मागच्या वेळेसारखं नाही गेलं की तिथेच समजून सांगा, कारण की आतापर्यंत जेवढी लेक्चर झाली त्या लेक्चरमध्ये असं रिवाइज करण्यासारखे 1-2च कन्सेप्ट होते, यात भरपूर सारे कन्सेप्ट. ठीक आहे. तर काय पाहिलं रे मागच्या लेक्चरला पाहिलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल. मल्टिपल अँगल म्हणजे थिटाला मल्टिपल घ्या, तो आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ फॉर्म्युले पाहिले 2 थिटाचे. आता भरपूर सारे फॉर्म्युले पाहिले. ठीक आहे. मग चला तर मग साइन 2 थिटा एक रिवाइज करा ना, कारण की खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले लागणार आहेत पुढे. ठीक आहे. 2 साइन थिटा कॉस थिटा. अजून एक फॉर्म्युला काय होता रे साइन 2 थिटाचा? याच्या खाली काही नाही म्हणजे 1, म्हणजे तसंच तुम्हाला हे करून डिवाइड वगैरे करून अजून एक मिळाला 2 टॅन थिटा. बरोबर? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले लक्षात राहत नाही सर, सराव करा, हाताखालनं घ्या, 100 वेळा सराव करा, येईल, जमणार. 100 वेळा काय गरज लागणार नाही. तुम्ही बघा 5 वेळा प्रयत्न करून बघा सोडवण्याचा, 6व्यांदा हा फॉर्म्युला तुमचा आपोआप लक्षात राहील, कारण की तुमचा ब्रेन इतका स्ट्रॉंग येणार आहे, त्यांच्यावर तुमचा विश्वास पण नाही. कॉस 2 थिटाचे स्वतःचे 2 आहेत, आणि टॅनचा अजून एक, म्हणजे 4 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कजाक फंक्शन आहे रे कॉस. काय म्हणतात त्याला फिल्मी भाषेत? चुती आहे. काय म्हणतात है ना, कजाक फंक्शन आहे. कसं काय म्हणू? बघा ना, साईनला सज्जनांना बघा वाईट केलं का फायद्यात आहे. कॉस ऑफ 2 थिटा दुप्पट झाली थिटाची. आता कॉस फायद्यात गेलं म्हणलं साईनला बघा 1 नंबरचा चुतिया. अजून एकदा चुतिया. कसं काय? स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं बघा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि जे साइन आहे ना रे साईनला निगेटिव्ह दिलं बघा. समजतंय? 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. चुतिया, 1 नंबरचा चुतिया कॉस फंक्शन कजा. आणि टॅनचा काय रे? 1 - टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. समजतंय का रे? समजतंय? आणि टॅन 2 थिटाचा एकच फॉर्म्युला बघितला, तो म्हणजे कुठला रे सांगा बरं? टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थिटा. कुठलाही टॅनचा फॉर्म्युला बघा तुम्ही कंपाऊंड अँगल मधला. आता 2 थिटा पण कंपाऊंड अँगल येतो ऑब्विसली. 1 डिनॉमिनेटर टर्म मध्ये असतील. टॅन ऑफ 3 थिटा मध्ये सुद्धा 1 टर्म असते. आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल मी तुम्हाला सांगत नाही, काय नाही, काही वेगळं नाही येतं. फक्त इथे थिटा असलं की या थिटाच्या निम्मा इथे थिटा वापरायचा. म्हणजे कुठला वापरणार तुम्ही? θ/2 वापरणार, बस. समजते? ठीक आहे. आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ काय? कुठला अँगल? 3rd अँगल ना. ट्रिपल अँगल फॉर्म्युला साइन 3 थिटा. काय रे फॉर्म्युला? साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे
3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा आणि कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे उलट आहे बघा साइनच्या, बरोबर उलट, बरोबर आहे ना, चुती आहे रे, चांगल्या माणसाला बरोबर विरोधात जाणार ती, बरोबर विरोधात जाणार. कॉस क्यूब थिटा मायनस, तुमच्या भाषेत असल्या घाणघाण शिवाय देता माणूस, वा 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 वा, मला घाणघाण शिवाय देता म्हणता. आणि तेच तर शिवाय तुम्ही वेब सिरीज मध्ये ऐकता तेव्हा किती मस्त कान लावून ऐकत बसता, होय ना, तेव्हा कान लावून मस्त ऐकत बसता. आणि आता हेच तर माणसाचं चुकतं. tan 3 थिटा काय रे फॉर्म्युला सांगा की, tan 3 थिटा काय फॉर्म्युला, 3 tan थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा, सॉरी 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. कुठेही बघा प्लस साइन कुठेही नाही आहे ट्रिपल अँगल फॉर्म्युला, आणि टॅनचा फॉर्म्युलामध्ये 1 टर्म आलीच, म्हणजे ती खासियत आहे थोडक्यात. तर हे जबरदस्त फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. कधी मागच्या जन्मी म्हणावं सर, वा मागच्या जन्मी ना, ठीक आहे, मग या जन्मी विसरला असं, म्हणूनच दिले, म्हणूनच सांगितले. समजते का रे. प्रिव्हियस लेक्चरचे रिव्हिजन बघा किती 1-1.5 मिनिट लागला असेल फक्त फॉर्म्युले रिवाइज करायला. समजते काय लक्षात ठेवायचं यातलं, एवढंच लक्षात ठेवणार म्हणा सर राम, कारण की कॉस थिटा हे खूप चुतिया फंक्शन. ठेवा तुमच्याच ह्याच्यातलं. हा चला मग आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. एक्सरसाइज 3.3 फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, आपण साइन 18 पाहिलेलं बघा, किती मस्त सॉल्व्ह केला, बरोबर. साइन 18 ठीक आहे, आणि कॉस 72, तुम्हाला कॉस 72 विचारू शकता. ठीक आहे, समजताय. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन π/8. ओके, आता साइन π/8 विचारला म्हणून सर, आणि कॉस π/8 विचारला. पहिले घेऊया ना, चला पहिले घेऊया. ठीक आहे, काय विचारलं आपल्याला, साइन π/8. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा हे बघा की हा चिन्ह कुठलं आहे याचं. ठीक आहे, ह्याचं चिन्ह कुठलं आहे रे, π/8 म्हणजे 180/8. 8 दुने 16, 8 दुने 16 उरले 2, 8 दुने 16 म्हणजे 22 डिग्री. 22 डिग्री काहीतरी येतो ना, 22 डिग्री काहीतरी येतो म्हणजे पॉझिटिव्ह, कारण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे ऑलवेज. ठीक आहे, एवढं तर समजलं की साइन ऑफ π/8 ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 आहे, पॉझिटिव्ह आहे. मग आता कसं लक्षात काय यायला पाहिजे तुम्हाला, की हे लक्षात यायला पाहिजे की साइन π/8 हा फॉर्म्युला कशात आहे म्हणा सर. ठीक आहे, साइन π/8 हा फॉर्म्युला कशात आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे पाहिलं का रे, काय पाहिलं म्हणा सर, आम्ही हे पाहिलं का की तुम्हाला tan π/4. ठीक आहे, तुम्ही tan π/4 किती असतो रे, 1 असतो, मला पण माहिती. पण मी असं लिहू शकतो का रे, tan ऑफ π+8. ठीक आहे, प्लस π+8 लिहू शकतो का नाही, समजताय ना. व्हेरी चांगलं समजताय म्हणा सर. ठीक आहे, tan π/4 कशा राहील, साइन π/4 माहिती ना तुम्हाला, साइन π/4. ठीक आहे, साइन π/4 समजताय ना. साइन π/4 कसं लिहिणार म्हणा सर, अरे खूप सोपं काय, खूप सोपं म्हणावं सर, चुकीचं जायला लागलाय. असू दे, चुकीचं झालंय. कॉस π/4 वरून जावं, कारण कॉस मध्ये ना साइनचा फॉर्म्युला येत असतो, कॉस वरून जावं. ठीक आहे, चुकून झालं मॅडम, पहिल्यांदाच आज घोडा लागला म्हणून सर तुम्हाला. कॉसला जरा जास्तच घाण बोलला तुम्ही. नाही म्हणून तर कॉस आठवण करून दिना ना तुम्हाला. बरं ठीक आहे, असू दे. कॉस π/4 असं लिहू शकतो का रे मी. ठीक आहे, मला हा फॉर्म्युला पाहिजे, कॉस थिटा हाफ अँगल फॉर्म्युला वापरा ना. वी नो दॅट
ठीक आहे. आता इथे साईन आहे ना, मग साईनच्या भाषेत कॉस थिटाचा कुठला फॉर्म्युला? एकच फॉर्म्युला म्हणा सर. आता कॉस च्युती आहे म्हणल्यावर तो सज्जनाशी कसं वागणार? राईट, साइन स्क्वेअर थिटा बाय 2 पुट. आता हे बघा, हा थिटा बाय 2 आपल्याला इथे साइन ऑफ पाय बाय 8 पाहिजे म्हणल्यावर तुला थिटाच्या जागी काय पुट करावं लागणार? पाय बाय 4. हे समजलं पाहिजे बघा. पुट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 कॉस पाय बाय 4. काय होणार रे? कॉस पाय बाय 4 कॉस पाय अरे पुट करा व्हॅल्यूज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2. आपला थिटा किती रे? पाय बाय 4 अपॉन 2 पाय बाय 8. समजते? पाय बाय 8. आता ह्याच्यावरून व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. आता मग मला सांगा 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू 1 मायनस कॉस पाय बाय 4. 1 मायनस कॉस पाय बाय 4. कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यूच ठेवा. मग समजतंय? कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू ठेवा. काय ठेवणार आहे? आणि ठीक आहे, मग 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन रूट 2 1 मायनस 1 अपॉन रूट 2 अपॉन 2 अपॉन 2 कसलं म्हणू सर? 2 हा सॉरी हे ना. आता या 2 ला इकडे घेऊन या. आज जरा जास्तच फास्ट आहे म्हणू सर, थांबवत व्हायला. ठीक आहे. आणि काय करा, 2 घेताना वरचं न्युमरेटरचा संपून टाका ना. न्युमरेटरला संपून टाका म्हणजे त्याचा विषय सोडवा. काय रूट 2 आणि इकडचं 2 आणलेलं. समजतंय? आता काय म्हणावं सर? आता गोळ झाला ना. काय गोळ झाला? की स्क्वेअर झाले म्हणजे म्हणल्यावर आता साइन ऑफ पाय बाय 8 ची व्हॅल्यू काय होणार? इकडचा रूट घ्या, मग ते होणार प्लस ऑर मायनस रूट 2 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. समजतंय? रूट 2 अपॉन 2 रूट 2. ठीक आहे. आता मी मगाशीच तुम्हाला म्हणलं पाय बाय 8 म्हणजे 22 डिग्री येतो. 22 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणल्यावर साइन पाय बाय 8 इज ग्रेटर दॅन 0. समजतंय? साइन पाय बाय 8 ग्रेटर दॅन 0 म्हणल्यावर साइन ऑफ पाय बाय 8 ची कुठली व्हॅल्यू घेणार तुम्ही? प्लस व्हॅल्यू घ्या ना. मग रूट 2 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. समजतंय का रे? समजतंय का? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. समजतंय का तुम्हाला? ठीक आहे. साइन ऑफ पाय बाय 8 अंडर रूट मायनस 1 अपॉन 2 रूट 2. ठीक आहे. समजतंय? पॉझिटिव्ह का घेतलं तर पाय बाय 8 हा कुठे येतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला साइन आहे त्यामुळे काय फरक नाही पडत. आता सर म्हणा आपल्याला तर एक फॉर्म्युला माहिती की म्हणा सर कुठला रे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्याच्यानं सुद्धा तुम्ही कॉस ऑफ पाय बाय 8 काढू शकता बरं का. ह्याच्यानं सुद्धा तुम्ही कॉस ऑफ पाय बाय 8 काढू शकता. पण हाच फॉर्म्युला वापरू ना आपण म्हणजे फॉर्म्युले हाताखालनं जावे. ठीक आहे. हाच उद्देश आहे 3.3 च्या फर्स्ट क्वेश्चनचा. हाच उद्देश आहे की फॉर्म्युले हाताखालनं जावे तुमच्या. हा अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. मल्टिपल अँगलचा डबल अँगल फॉर्म्युला. तर कॉस ऑफ पाय 8 कसा काढायचा रे? कॉस ऑफ पाय बाय 8 कसा काढायचा? ठीक आहे. मग आपल्याला एकच फॉर्म्युला माहिती ना. आता कॉस पाय बाय 4 समजतंय? एक मिनिट. कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू तुम्ही काढली. परत एकदा कॉस थिटा. आता कॉस थिटा तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युला करायचा आहे. पाय बाय 4 चा हा हाफ आहे ना, मग आपण थिटाच्या जागी पाय बाय 4 ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला 1 अपॉन रूट 2 त्याची व्हॅल्यू मिळू शकते. पण आपल्याला कॉस पाय बाय 8 पाहिजे म्हणल्यावर कॉस थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला कॉस मध्ये कुठला आहे? एकच आहे ना. 2 कॉस स्क्वेअर मायनस 1. समजतंय? बरोबर. परत एकदा चौथी फंक्शन आहे कॉस स्वतःला प्लस करून घेतलं. आता थिटाच्या जागी काय पुट करणार रे तुम्ही? पाय बाय 4. पाय बाय 8 नाही पुट करणार, पाय बाय 4 पुट करणार. तेव्हाच तुम्हाला कॉस ऑफ पाय बाय 8 मिळू शकतं. हे समजायला पाहिजे. माणसं थिटाच्या जागी पाय बाय 8 पुट करते, चुकीचं आहे. मग काय होणार आहे? कॉस ऑफ पाय बाय 4 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8
-1 समजतंय. cos π/4 इज इक्वल टू 1/√2. ठीक आहे. आता हे माहिती इकडचं 1 इकडे घेऊन या ना, मग काय होणार +1 ठीक आहे अपॉन 2 डायरेक्ट करतो बरं का, cos² π/8. ठीक आहे. तुम्ही स्टेप एक एक सुद्धा करू शकता, मी लगेच केली. ठीक आहे. आता वरचा प्रश्न मिटवा ना, मग कसं होणार cos² π/8 इज इक्वल टू अंडर रूट आता कशाला मला 1 + √2 अपॉन 2√2 आता अंडर रूट घ्या. cos of π/8 प्लस और मायनस अंडर रूट √2 + 1 अपॉन 2√2. आता मला सांगा परत एकदा सगळे रेशो पॉझिटिव्ह, बिकॉज π/8 इज लाइज इन, असं लिहू शकता बरं का. मी मग अशी नाही लिहिलं कारण की जागा नव्हती. इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. मग आता cos of π/8 इज ग्रेटर दॅन 0, देअरफॉर cos of π/8 पॉझिटिव्ह घ्यावं लागणार तुम्हाला. अंडर रूट √2 + 1 अपॉन 2√2 हे समजायला पाहिजे. ठीक आहे. हे समजायला पाहिजे. ठीक आहे. समजतंय का रे? व्हॉट इज दिस? येस, दिस इज माय लकी चार्म. दिस इज माय लकी चार्म. ह्यानंच मला सगळी सुबत होती. हा लाल आहे ना, ह्याला मी नाव काय पाडलं, ह्याला मंगळ लाल असतो. ठीक आहे. ह्याचा भाऊ पण होता चंद्र, पण तो बाद झाला म्हणजे सारखा खेळून बाद झाला. आपल्याला क्रिकेटचा शौक भरपूर आहे. तर दिस इज माय लकी चार्म. पुढे जायचं का? हा एक अजून एक क्वेश्चन होता बघा. परत इंटरव्हलचे वगैरे गणित आली तुम्हाला. इंटरव्हल वगैरे सोडवायचं, कोण कुठे पॉझिटिव्ह आहे ते लक्षात आलं पाहिजे. पण तुम्ही ते गंडू शकता. का गंडू शकता म्हणा सर? कारण की दिस इज गिव्हन इंटरव्हल इज एक्स ची माहिती दिली तुम्हाला की कुठे लाय करतोय, पण जे विचारलंय ना रे ते 2x आहे. हा वा म्हणा सर, आम्हाला चांगलं हे करून दिलं की तुम्ही. अरे होच, तेच तर काम असतं ना रे कुठल्याही गुरुचं. सावध करून देणं हेच काम असतं. जायचं तर तुम्हालाच असतं ना पुढं, फक्त सावध करायला आम्ही आहोत. ठीक आहे. समजतंय? वेळ वाया घालू नका, आम्ही सांगणार, तुम्ही घालवता तर तो तुमच्या हातात विषय. दिले काय बघा, sec x. आता x बरोबर आहे ना, x कुठे लाय करणार आहे? π/2 पेक्षा मोठा पण π पेक्षा लहान म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. सेक आणि कॉस निगेटिव्ह असणार. समजतंय? असं ठीक आहे. तुम्ही काय करणार म्हणा सर? ओके, समजतंय. पण आम्हाला एक प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडलाय? sin 2x 2 sin x cos x असतं, त्यासाठी आम्हाला sin x काढावं लागणार, cos x काढावं लागणार. समजतंय? मग आता tan of 2x म्हणजे परत tan काढावं लागणार. असं नाही का म्हणावं सर tan x काढावं लागणार? असं नाही का की फक्त एकच काढा आणि बाकीच्या सगळ्याचं उत्तर आहे? त्यासाठी तर सगळ्याचे tan मधले फॉर्म्युले शिकवले ना मी. sin 2x चा फॉर्म्युला काय असतो रे? sin 2x चा फॉर्म्युला असतो 2 tan x अपॉन 1 प्लस tan² x. आता हे तर स्क्वेअर आहे. tan x निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे फरक नाही पडत, पण वरती tan x आहे. आता tan x ठीक आहे. आता x बद्दल बोलतोय आपण, 2x विसरा, x बद्दल बोलतोय म्हणल्यावर tan x ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार का पॉझिटिव्ह येणार रे? निगेटिव्ह येणार. का म्हणावं सर? सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार ना x सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. कोण म्हणलं? आमच्यासारखं ट्रिगोनोमेट्री कुठेच नाही. tan कुठे पॉझिटिव्ह असतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. x कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणल्यावर tan x निगेटिव्ह येणार. लिहा ना, मग काय फरक पडतो? cos 2x ची व्हॅल्यू. मग आता tan x मिळेल का म्हणावं सर आम्हाला? का नाही मिळणार? कोण म्हणलं नाही मिळणार? फक्त tan x तुम्ही निगेटिव्ह घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. tan x तुम्ही निगेटिव्ह घ्यायचा आहे. देअरफॉर हे कसं सॉल्व्ह करणार रे? बघा बरं. sec x इज इक्वल टू- हे आपण पदरचं वापरलं का गिव्हन? ठीक आहे.
गिवन त्यांनी दिलेलं आहे, तुम्हाला क्रेडिट द्यावं लागेल. हिअर कसं लिहिणार आहे, एक्स बिलॉंग्स टू पाय बाय 2 पाय. ठीक आहे. therefore we know that हे का लिहिलं म्हणून सर, आपल्याला टॅन निगेटिव्ह घ्यायचा ना, मग त्याच्यासाठी घ्यावं. ठीक आहे. ह्याला आपण असं म्हणू शकता, कंडिशन नंबर 1 म्हणून असंही म्हणू शकता, किंवा इक्वेशन नंबर 1 ही सुद्धा म्हणू शकता. इक्वेशन काय फक्त प्लस असतं नाही, इक्वेशन काही असू शकतं. वी नो दॅट काय रे माहिती आपल्याला, 6² x मायनस tan² x इज इक्वल टू 1 म्हणल्यावर tan² x ची व्हॅल्यू काय रे, tan² x ची व्हॅल्यू आहे 6² x मायनस 1. समजते का रे. म्हणल्यावर आता ठीक आहे, tan² x काय येणार, tan² x येणार 6² x समजला पाहिजे, 169 अधिक वजा अपॉन 5 मायनस 1 म्हणजे काय येणार याचं 25 येणार. सॉरी 169 डिवायडेड बाय 25 म्हणजे 144 डिवायडेड बाय 25. tan² x म्हणजे tan x ची व्हॅल्यू काय रे, 144 सर रूट काय असतं 12, 5 तर नाही ना प्लस ऑर मायनस. ठीक आहे. बट काय म्हणायचं रे, तुम्हीच सांगा ना काय म्हणायचं. हिअर tan x लेस दॅन 0 का, बिकॉजचं साइन असं असतं, बिकॉज बाय इक्वेशन 1 असंही सुद्धा म्हणू शकता. हे स्टँडर्ड उत्तर लिहिणं प्रोसेस झाली बरं का. कसं स्टँडर्ड उत्तर लिहावं, सीईटी साठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहेत बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार तेव्हा उत्तर कसं लिहावं ही पण स्टँडर्ड मेथड असेल, तेच मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला पहिल्या लेक्चरवर सांगतोय, आपल्याला 2 वर्षाचा स्टडीचा अभ्यास नाही करायचा, आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची, आपल्या लेखना रायटिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट करायची, अपग्रेडेशन करायचंय. समजतंय. बाय इक्वेशन 1 because by equation 1 therefore tan x is equal to काय येणार रे, tan x ची व्हॅल्यू येणार -12/5. समजते का रे. ठीक आहे. समजते का. ठीक आहे. तर मग आता एक व्हॅल्यू वापरा ना मग. ठीक आहे. मग एक फॉर्म्युले वापरा. sin 2 आहे वापला काय वापला, एक फॉर्म्युले वापला. चुकून झालं, आधी चुकून झालं, नंतर मी चेष्टा केली. समजतंय. 2 tan x अपॉन 1 प्लस tan² x. समजतंय का रे. आता वापरा ना मग. 2 into tan x काय मिळाला रे, tan x मिळाला म्हणा सर मायनस काय मिळाला रे, बरोबर काय मिळालं लक्षात, -12/5 करेक्ट, -12/5. ठीक आहे. अपॉन 1 प्लस tan x काय मिळाला, त्याचा स्क्वेअर आहे म्हणा सर, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, एवढं तर लक्षात येतं. ठीक आहे. म्हणल्यावर कसं होणार, -24/5. ठीक आहे. इंटू कसं काय म्हणू सर, भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणल्यावर कसं येणार 25 अधिक 25 अधिक 144 किती 169. अरे आता हे कॅल्क्युलेशन आहे, हे जमलं पाहिजे बरं का तुम्हाला, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. हा कॅल्क्युलेशनचा भाग जमला पाहिजे तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे 5 ज्याला अडतंय ना त्यांनी व्यवस्थित करा, गडबड नाही. मी जर एक असं सोडत बसलो तर आपल्याला 4-5 वर्ष जातील 11वीची शिकायला. 20-69 उगाच मग IIT JEE ऍडव्हान्सचा कोर्स 4 वर्ष नसतो. समजतंय का. हेच शिकवतात. काय असते ते फाउंडेशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. 9वी-10वीच्या मुलांसाठी फाउंडेशन म्हणून असतं बघायचं ना, JEE ऍडव्हान्स मध्ये जायचंय, IIT करायचं, हे असलं शिकवतात. हे फास्ट कॅल्क्युलेशन कसं करा. sin 2x का आला रे, -120/169. काहीतरी चुकतंय का रे आपलं, नाही बरोबर आहे ना, हेच आहे. याला काय 3 बिननी भाग जातो का नाही, काय नाही जात, जाऊ दे कशाला काय जात नाही काय. समजतंय. cos of 2x चा फॉर्म्युला काय असतो रे, cos of 2x 1 minus tan² x असतं म्हणून सर. 1 minus tan² x अपॉन 1 प्लस tan² x. समजतंय. आता 1 minus tan² x म्हणजे 144 डिवायडेड बाय 25 डिवायडेड बाय
1 प्लस 144 डिवायडेड बाय 25. समजतंय का रे? समजतंय ना? म्हणजे आता खाली तर 25च राहणार आहे, त्यामुळे नाही लिहिलं तरी कारण इथे पण खाली 25 राहणार आहे. दोघे भागले म्हणजे उलटून गुणिले व्हॅल्यू कॅन्सल होणार, हे समजलं पाहिजे. यासाठीच मी आलेलो आहे. 25 वजा 144 किती असतं रे? 25 वजा 144 119 असतं. समजतंय? पण ते मायनस येणार. ठीक आहे. आणि खाली काय येणार? 159. तर कॉस ऑफ 2x ची व्हॅल्यू किती आली? 159. आता मग टॅन ऑफ 2x कशाला फॉर्म्युला वापरत बसता रे? कॉस साइन 2x मिळाला, कॉस 2x मिळाला, है ना? हुशार जमला पाहिजे. परत म्हणणार सर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे म्हणा 2 tan x upon 1 minus tan square. वापर काय फरक नाही पडत. फॉर्म्युला हातात खालण्यासाठी जातो, पण आता स्मार्ट वर्क करा ना जरा. काय स्मार्ट वर्क करा? -120 डिवायडेड बाय 169 अपॉन -119 डिवायडेड बाय 169. याला निघून गेलं बघा. ठीक आहे. काय राहणार मग? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय राहणार? 120 119. समजतंय का रे? समजतंय का? ठीक आहे. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय? साइन 2x मिळालं तुम्हाला. ठीक आहे. अजून काय मिळालं म्हणा सर? अजून खूप काही काही मिळालं. तर समजा. समजतंय? आय होप तुम्हाला सगळं समजतंय. पुढे जायचं का? आता प्रूव्ह दॅट ची गणिती स्टार्ट झाली बघा. करेक्ट, बरोबर आहे. प्रूव्ह दॅट ची गणिती पासून स्टार्ट झाली. प्रूव्ह दॅट ची गणिती का घेता म्हणून सर? अरे फॉर्म्युला हाताखालनं जावे, फॉर्म्युले हाताखालनं जावे, त्याशिवाय तुमचं थिंकिंग नाही होणार आहे ट्रिगोनॉमेट्री मध्ये. त्याशिवाय तुमचं ट्रिगोनॉमेट्री मधलं थिंकिंग नाही होणार, अजिबात नाही होणार. ठीक आहे. LHS घ्या. प्रूव्ह दॅट कसं सोडवायचं असतं? LHS घेऊन काय दिली? LHS 1 minus cos 2 theta 1 minus cos 2 theta upon 1 plus cos 2 theta. मग आता युझिंग म्हणायचं. युझिंग है ना. cos 2 theta. cos 2 theta चे तुम्हाला दोन फॉर्म्युले आहेत बघा. कसले फॉर्म्युले आहेत? साइन आणि कॉस मधले. ठीक आहे. तेव्हाच ह्याच्यात दोन किमती मिळतात जेव्हा तुम्ही दोन्ही फॉर्म्युले वापरता. कसं वापरणार बघा? कॉस फंक्शन चौथिया फंक्शन साइनला निगेटिव्ह साइन देणार. मग आपलं जर आणि आपला असेल तर ठीक आहे 2 cos square theta minus 1. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे या इक्वेशन पासून आणि ह्याची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला या इक्वेशन पासून. समजतंय? या इक्वेशन पासून. तर मग काढा ना. मग म्हणल्यावर कसं 1 minus cos 2 theta ची फॉर्म्युला काय येणार आहे? 1 minus cos 2 theta चा फॉर्म्युला 2 sin square theta येणार. 2 sin square theta येणार. आणि 1 plus cos 2 theta 1 plus cos 2 theta चा फॉर्म्युला येणार 2 cos square theta. समजतंय? मग ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. खाली म्हणायचं put these values in equation 1. in equation 1 म्हणल्यावर कसं होणार? LHS is equal to 2 sin square theta upon 2 cos square theta. 2 ला 2 निघून गेलं. tan square theta is equal to RHS. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हेन्स द प्रूफ लिहायला खाली विसरू नका. LHS is equal to RHS. हेन्स द प्रूफ. स्वतःहून सुद्धा ट्राय करू शकता. असं काही नाही की स्वतःहून ट्राय. आता इथे sin 3x आलं म्हणून सर आता इथे फॉर्म्युला वापरावा लागणार का? नाही. हेच तर चुकतं ना. पॉइंट ऑफ व्ह्यूच माणसाचा चुकतो. ठीक आहे. प्रूव्ह दॅटचं गणित 0 आहे म्हणजे काहीतरी गफलत आहे. माणसं sin 3x वापरायला जाणार, परत गोळ होणार, संपणार माणूस संपायला आला का इथे? नाही ना. माणूस संपायलाच आलाय पण काहीतरी करून संपणार आहे. तुम्ही इथे काहीतरी करणार आणि संपून जाणार. काहीतरी म्हणजे रेव्होल्युशन करून रेव्होल्युशनच काढायला पाहिजे ना. मग ठीक आहे. मग LHS घ्या. इथे धूळ किती असते रे, त्यामुळे ना रफनेस लगेच जाणवतो रे या पॅडवर. आजूबाजूला धूळ खूप आहे. ठीक आहे. मग कसं होणार रे? ठीक आहे. मी पहिल्यांदा LHS लिहितो ना. sin 3x प्लस sin x. ठीक आहे. इंटू sin x. समजतंय? प्लस
कॉस ऑफ 3x, ठीक है, मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स, ठीक आहे. थोडस लॅप होतं म्हणावं सगळं तुमचा व्हिडिओ. अरे हो, मी बोललोय सॉफ्टवेअर वाल्याशी, तो काहीतरी तुम सेटिंग करून देतो म्हणलाय, समजताय. सॉफ्टवेअर वाल्याकडेच जाऊन कोण मदत करत नसतं रे तुम्हाला. तुमचं जेव्हा तुमचं स्वतःचं हे होतं ना, तेव्हा कोणी सुद्धा मदत करत नाही, समजतंय. आणि मला पण सोल्युशन मिळालं त्याच्यात का असं होतं. मी खूप काही काही बघून केलं, पण व्हिडिओ असेच येतात. त्यामुळे थोडंसं थांबा, थोडंसं माझ्याकडे नाही करा, ठीक आहे. हे बघा, मी अजून 1 रुपया सुद्धा नाही कमवलाय, ठीक आहे. मी काही माझ्या स्वतःच्या कमाईचं वापरू शकत नाही. ही सिस्टीम घ्या, भारी भारी सिस्टीम वापरा, ना माईक घ्या. नाही रे, फर्स्ट ऑफ ऑल हे पॅड जरी कसं बसं मिळालं मला, हे कसं बसं मिळालं तुम्हाला सांगू का. माझ्या आजीने मला पैसे दिले, ठीक आहे. माझ्या आजीने मला पैसे दिले, आईची आई, तिनं पैसे दिले की अरे वा तुला चांगले मार्क पडले, घे पैसे, काहीतरी आण त्याचं. त्या ह्याच्यात मी हे पॅड घेतलंय, ठीक आहे, समजतंय. आणि मला आवडत नाही अशा आई वडिलाला पैसे मागायला, कारण की त्यांच्यासाठी हे बिना खर्चच गिरे. हे मला पैसे देणार, ते मी माईक काढणार, ठीक आहे. साऊंड थोडासा हे होतो ना, माईक काढणार, समजतंय. पण त्यांना लॉसच की, लॉसच आहे त्यांना. मी माईक काढणार, त्यांना लॉसच आहे. मी कशाला लॉस करून घ्या ना. आपण जेव्हा माझं स्टेबल होईल, काहीतरी होईल ना, भगवान की अगर इच्छा हो तो मुझको सब कुछ पूरा है. यस, ठीक आहे. पुढे जाऊया. कॉस एक्स ला आत घेऊन जावा, साइन एक्स ला आत घेऊन जावा. काय होणार रे, साइन 3x तो साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस 3x कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स. समजतंय का रे. म्हणजे कसं होणार बघा बरं. आता बघा बरं कसं होणार. बघा म्हणजे काय कसं होणार. हे साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे म्हणा सर, मला फरक नाही पडत, मला फरक नाही पडत. आणि साइन 3x साइन एक्स आणि कॉस 3x कॉस एक्स असं लिहितो मी. कॉस 3x कॉस एक्स प्लस साइन 3x साइन एक्स, ठीक आहे, मायनस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. समजतंय, समजतंय का रे. आता ह्याला तुम्ही पाहिलं का, कॉस फंक्शन, चुतिया फंक्शन, कजाक फंक्शन, ठीक आहे. हे बघा, साईनला चांगलं केलं त्यानं, म्हणजे ओळखा, कॉसचं वॉटळ झाले. चांगल्या माणसाशी चांगलं वागतं म्हटल्यावर कॉसचं काय झालंय, वॉटळ झाले. आणि यातनं मायनस साइन कॉमन घ्या, उगच कॉमन घ्या, मायनस काय होणार, कारण की काय रे, चुतिया फंक्शन आहे, साईनशी चांगलं वागलाय म्हटल्यावर त्याचा नेहमी वट्टळ झाला असणार कॉस, तरच तो चांगल्या माणसाशी म्हटल्यावर काय कुठला फॉर्म्युला झाला, कॉस ऑफ a मायनस बी. हा तर फॉर्म्युला जेव्हा मी प्रूफ करला, कोणाची सुद्धा हिंमत होत नाही हा फॉर्म्युला प्रूफ करायची, हा मी तुम्हाला प्रूफ करून दिलाय, ठीक आहे. म्हटल्यावर हा तर चांगलाच लक्षात राहायला पाहिजे. कॉस ऑफ a मायनस बी इज इक्वल टू कॉस a कॉस b प्लस साइन a साइन, चांगलाच लक्षात राहायला पाहिजे. यातनं मायनस साइन कॉमन घ्या, हे असं होणार बघा, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. आणि मग वी नो दॅट म्हणायचं, काय म्हणतो, वी डब्ल्यू के टी कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ 2x. पुट करा ही व्हॅल्यू इथे, आणि इथे पण कॉस ऑफ 2x लिहा ना. मग 3x मायनस एक्स काय असतं, कॉस ऑफ 2x मायनस कॉस ऑफ 2x, दोघे एकमेकाला निघून गेले, काय नाही राहत, म्हणजे 0 इज इक्वल टू आर एच एस. समजतंय का रे. हर मैदान फतेह चाहिए, हर एटीट्यूड अपना, हर मैदान फतेह चाहिए. जो भी एटीट्यूड हो, ना मैथमेटिक्स में हो, ना केमिस्ट्री में हो, और ना फिजिक्स में, कुछ भी सॉल्व कर रहे हैं, काहीही सॉल्व करू दे तुम्ही, हर मैदान फतेह. सुटलंच पाहिजे. तसं सुटत नाही. अरे आपण कुठल्या मातीपासून मिळवा. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 25 मोजक्याच मावळ्यावर तोरणा जिंकला रे. जे अशक्य होतं ना ते हर मैदान फतेह करून दाखवलं, ठीक आहे.
तिथे तर जानची बाजी लावली. इथे तर तुम्ही एवढे प्रयत्न केले सुद्धा मरत नाही. तिथे मरण्याची गॅरंटी होती. तिथे प्रोबॅबिलिटी मरण्याची प्रोबॅबिलिटी होती. काही जरी चुकलं असतं तर, किंवा दरीतनं पडला तर कोणी सुद्धा मरू शकतो. इथे मरत नाही माणूस, तरी सोडून टाकतो, प्रयत्न करून टाकतो. हर मैदान फतेह. कोणाला म्हणलं हर मैदान फतेह? यालाच म्हणलं ना. समजतंय? कुठलंही क्वेश्चन असलं तर सॉल्व्ह झालाच पाहिजे. LHS. ठीक आहे, LHS कसं आहे रे? LHS cos x. हा, या सेशन नंतर आपल्या ऑब्जेक्टिव्हचा सेशन होणार बघा. ऑब्जेक्टिव्ह सेशन नंबर 1 फॉर ट्रिगोनॉमेट्री 2. मी सगळ्याच ह्याचे ऑब्जेक्टिव्ह नाही घेणार, म्हणजे आधी सगळं शिकवा नंतर सगळे ऑब्जेक्टिव्ह नाही, फार ते होईल. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह घेणार, नंतर फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला शिकवणार, त्यानंतर त्याचे थिअरी क्वेश्चन नंतर त्याचे एक्सरसाइज मधलं, मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह नंबर 3rd सेशन होणार तो. आणि ऑब्जेक्टिव्ह नंबर 4 सेशन मध्ये ट्रिगोनॉमेट्री 1 असणार, ट्रिगोनॉमेट्री 2 असणार, आणि मिक्सिंग ऑब्जेक्टिव्ह असणार. म्हणजे ते कशी सॉल्व्ह करायची. ट्रिक तर सगळीकडे वापरायची तीच आहे. लकीली लागली तर, काही ठिकाणी लकीली नाही लागत. ठीक आहे, समजतंय? ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ऑब्जेक्टिव्ह भरपूर बघता ना, तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह भरपूर घेणार. समजतंय? sin x प्लस sin y. समजतंय का रे? म्हणल्यावर कसं होणार बघा बरं. आता LHS इज इक्वल टू, फोडा ना ब्रॅकेटला फोडून टाका म्हणजे a प्लस बी होल स्क्वेअर वापरा. कसं रे? a प्लस बी होल स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर y. समजतंय? प्लस 2 cos x cos y म्हणाव सर. करेक्ट. 2 cos x cos y प्लस sin स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर y. ठीक आहे, प्लस 2 sin x इंटू sin y. ठीक आहे, म्हणल्यावर आता बघा cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x 1 प्लस cos स्क्वेअर y sin स्क्वेअर y 1 प्लस इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, 2 कॉमन घ्या. ठीक आहे, काय मिळते बघा cos x cos y प्लस आहे ना ते, प्लस sin x sin y. समजतंय? cos फंक्शन चुतिया फंक्शन आहे, पण साईनला कुठलं दिलंय त्यानं? चांगलं दिलंय, म्हणजे साईनचं चांगलं केलं, म्हणजे बरोबर कॉसचं वाटोळं होणार आहे मागच्या वेळी सारखं. ठीक आहे, म्हणल्यावर कुठला फॉर्म्युला? आता हा तर फॉर्म्युला लक्षात राहिलाच पाहिजे. 2 + 2 बरोबर आहे, cos ऑफ x मायनस y. समजते का रे? आता 2 कॉमन घ्या, 2 कॉमन घेतलं 1 प्लस, हे बघा इथपर्यंत मनुष्य येतो, पण त्यानंतर यानंतरची जी स्टेप आहे ना त्याला समजत नाही, आठवत नाही, तर ती आठवावी म्हणून मी असलो मायनस y. आता इथे वापरायचं बघा, वी नो दॅट. कुठला फॉर्म्युला वापरायचा? cos ऑफ x प्लस x मायनस y, हाफ अँगल फॉर्म्युला. कॉस फंक्शन चुतिया फंक्शन. ठीक आहे, स्वतःच काय करणार ते? स्वतः नेहमी फायद्यात राहणार. हाफ अँगल फॉर्म्युला वापरा ना. इथला अँगल, हा जो अँगल असतो तो ह्याच्या निम्मा असतो इथल्या अँगलच्या, -1 cos स्क्वेअर असतो. ठीक आहे, cos स्क्वेअर ऑफ x मायनस y अपॉन 2 -1. कुठला फॉर्म्युला वापरा? हा फॉर्म्युला वापरा का नाही? cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा -1. तोच वापरा. थीटाच्या जागी काय फक्त x मायनस y. संपला. सॉरी, तरीच म्हणलं असं का व्हायला. ठीक आहे, वळण्याच्या नादात होऊन जाईल. समजतंय? cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा -1. चौथ्यांदा झालाय म्हणा सर तुमचा. थीटाच्या इथं थीटा म्हणलाय मला. समजतंय? ठीक आहे, मग कसं होणार रे? बघा बरं तुम्ही कसं होणार. आता कुठली व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला? या 1 ला इकडे घेऊन जावा ना, या 1 ला इकडे घेऊन जावा, म्हणजे काय होणार? 1 प्लस cos ऑफ x मायनस y. मग त्या जागी तुम्ही काय ठेवायला पाहिजे? आता इथून पुढे मी असं सारखं नाही सांगणार, तुम्हाला समजलंच पाहिजे. 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, आणि 1 मायनस cos थीटा
1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. एवढं समजलं पाहिजे बरं का तुम्हाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे समजलंच पाहिजे. कसं काय म्हणू सर? अरे करून बघा फॉर्म्युला त्याचं. आता हे हाफ अँगल फॉर्म्युला आहे, समजतंय. थिटाच्या जागी तुम्ही 2 थिटा वापरलं तर थिटा बाय 2 च्या जागी थिटा येणार. समजतंय का? समजतंय का? म्हणजे इथे लिहितो बघा कसं होणार मग. 1 प्लस कॉस ऑफ एक्स मायनस वायच्या जागी तुम्ही काय पुट करणार आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू पुट करणार. कसं काय म्हणू सर? हे बघा तिकडच्या मला इकडे घेऊन या म्हणल्यावर काय होणार. कॉस ऑफ एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. हे पुट करायची व्हॅल्यू तुम्हाला कुठे? इथे. म्हणल्यावर ठेवा ना. मग कसं होणार म्हणा सर? म्हणजे कसं होणार बघा. 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. समजतंय का रे? समजतंय? मग आता काय होणार? या दोनला आत घेऊन जा, मल्टिप्लाय होणार. 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू आर एच एस. आय होप तुम्हाला समजत असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने समजत असेल. मी असं काही वाईट वगैरे शिकवत नाही, चांगलं शिकवत. समजतंय ना रे? पुढे जायचं. पुढे हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. समजतंय? हे गणित खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे आम्हाला पण विचारलं होतं. आम्हाला म्हणजे कधी विचारलं होतं? आमच्या सामायिक परीक्षेत, कॉलेजची सामायिक परीक्षा होती ना, त्यामध्ये हे गणित आलं आणि इम्पॉर्टंट आहेच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपल्याला इथे फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, तो म्हणजे 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. या एका फॉर्म्युलाने अख्खच्या अख्खं गणित सुटणार. असलं गणित बघून तुम्ही हादरणार नाही, हादरणार. बरोबर आहे. ते हादरू नये त्यासाठीच खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे. स्क्वेअर बेअर करावं लागणार म्हणून सर नाही. अरे खूप सोपं. बघा काय अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस 2 कॉस ऑफ 8x. ठीक आहे. दिस इज LHS. काय करायचं रे? मुळात जायचं. मुळात म्हणजे त्याच्या जडमध्ये जायचं, है ना. कुठल्याही धवाड्या माणसाचं जे राक्षस असं जी शक्ती असते ती एका कुठल्या तर पॉइंट मध्ये असते. तो पॉइंटच बघायचा. काय पॉइंट आहे तो? 2 प्लस 2 कॉस ऑफ 8x. करा ना मग. इथे जायचं आणि यातनं काय कॉमन काढू शकता तुम्ही? 2 काढा कॉमन. मग रूट 2 प्लस अंडर रूट 2 इंटू 1 प्लस कॉस ऑफ 8x. आता 1 प्लस कॉस ऑफ 8x म्हणजे काय रे? 1 प्लस कॉस ऑफ 8x म्हणजे काय? हे बघा 1 प्लस कॉस ऑफ काहीतरी चुकलं का रे? एक मिनिट हा एक मिनिट सॉरी. हा कुठला फॉर्म्युला वापरला सर? कुठलाही नवीन फॉर्म्युला घ्या. नाही काय रे फॉर्म्युला? 1 प्लस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. सॉरी बरं का, सॉरी. हा फॉर्म्युला समजतंय? 1 प्लस कॉस थिटा मगाशीच पाहिलं ना रे ते, मगाशीच केलं ना आपण. हे बघा ना 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तोच फॉर्म्युला वापरायचा, बाकी नाही करायचं. म्हणजे आता बघा 1 प्लस कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. 1 प्लस कॉस ऑफ थिटा म्हणजे आता आहे बघा. म्हणजे ह्याच्या जागी काय येणार रे? ह्याच्या जागी काय येणार म्हणून सर? समजतंय? ह्याच्या जागी काय येणार? 1 प्लस कॉस ऑफ 8x. 8x च्या जागी काय येणार? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 8चा ना. थिटाच्या जागी काय ठेवणार तुम्ही? 8x ठेवणार. 8x बाय 2 म्हणजेच काय? 4x.
4x. म्हणजे आता ही व्हॅल्यू इथे पुट करायची, ठीक आहे, ही व्हॅल्यू इथे पुट करायची म्हणजे कसं होणार 2 रूट प्लस 2 प्लस है ना 2 इंटू 2 cos स्क्वेअर 4x, cos स्क्वेअर 4x. समजतंय? म्हणजे अजून कसं होणार रे हे? आता इथे बघा, ह्याचं रूट घेऊ शकता तुम्ही, ह्याचा आन्सर तुम्हाला मिळाल बघा. हे काय होणार रे या रूटाचं 4 cos स्क्वेअर 4x म्हणजे काय होणार त्याचं 2 cos 4x. समजतंय? रूट घेतलं ना तुम्ही, हे रूट निघून जायचा. 4चं रूट काय असतं 2, cos स्क्वेअर 4x चं रूट काय cos 4x. घ्या ना मग प्लस 4चं रूट 2 cos स्क्वेअर 4x चं रूट. मस्त आहे, एक एक रूट असं निघून जाणार आहे. पुढे चला, पुढे चला. काय माणसाने नेहमी पुढे जात राहायचं असतं, माग कधी नसतं बघायचं. माग तर भूतकाळ असतं ना, भूतकाळ असतो माग, त्यामुळे नसतं बघायचं माग. ठीक आहे, परत एकदा 2 कॉमन घ्या. परत आहे तशी प्रोसेस आहे बघा. 1 प्लस cos ऑफ 4x. आता थिटाच्या जागी काय रे 4x आहे, इथे काय असतं बाय 2 आहे ना, म्हणल्यावर आन्सर काय येणार 2 cos स्क्वेअर 2x. हे सेम 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 ना, प्लस 2 इंटू 2 इंटू 2 cos स्क्वेअर 2x. सेम ॲज इट इज. रूट घ्या, ह्याचं रूट निघून जाणार 4 येणार, 4चं रूट 2 आणि cos स्क्वेअर 2x चं रूट cos ऑफ 2x. समजतंय? आता परत एकदा तसंच, आता परत 2 कॉमन घ्या, परत 2 कॉमन घ्यायचं. 1 प्लस cos ऑफ 2x. आता हा तर फॉर्म्युला आपण पाहिला, 1 प्लस cos ऑफ 2 थिटा, 1 प्लस cos ऑफ 2 थिटा. डबल अँगल फॉर्म्युला मध्ये 1 प्लस cos ऑफ 2 थिटा फॉर्म्युला बघितले आपण. ठीक आहे, काय फॉर्म्युला बघितले 1 प्लस cos ऑफ 2 थिटा म्हणजेच cos ऑफ 2 थिटा 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. इकडच्या मायनस 1 ला इकडे घेऊन आला तर ते प्लस 1 होणार. म्हणजेच 1 प्लस cos ऑफ 2 थिटा 2 cos स्क्वेअर थिटा. म्हणजे इथे काय पुट करणार रे तुम्ही, काय होणार आणि इथे 4 म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा पुट केलं ना, म्हणजे आता 2 इंटू 2 4 इंटू cos स्क्वेअर x चा निम्मा वापरायला लागणार. या फॉर्म्युलाने गेला तर ह्याच्या निम्मा फॉर्म्युला हा निम्मा अँगल वापरू लागणार. आता ह्याचं रूट काय असतं रे 2 cos x. समजतंय का रे? इज इक्वल टू RHS. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिसतंय? बघा एकदा, पॉज करा व्हिडिओ आणि मग सोडवा. फास्ट नाही ना, खूप चांगल्या पद्धतीने सोडवले मी, असं काय नाही. चांगले आणि जी क्वालिटीचीच गणिते घेतो मी, अशी काय नाही की फार काय भारी फार काय हलकी, अशी कुठलीही गणिते घेतलेली नाहीत मी. चांगली गणिते घेतलेली आहेत. त्यामुळे आय होप तुम्ही सोडवावं. ठीक आहे, सोडवावं तुम्ही तर सगळीच गणितं सोडवायची आहेत. मी तर म्हणलं ना, एकदा करून बघा की रे, एकदा करून बघा. 9:30ला बसा, सगळीच्या सगळी गणित सोडवायची तयारी ठेवायची. किती वाजते तेवढे वाजले. आणि एकदा का गणित सगळी सोडवली, तो आनंद असतो ना रे, तो परमानंद असतो. आनंद पण म्हणत नाही त्याला, परमानंद म्हणतो. तो आनंद तुम्हाला कोणच देऊ शकत नाही. सगळीच्या सगळी गणित जेव्हा तुम्ही सोडवाल, एकदा 9:30ला बसला सगळ्यात ती गणित सोडवली, एकदा बसा तसं करून बघा, काय आनंद मिळेल तुम्हाला. रात्री बसा, सकाळी बसा. सकाळी त्रास देतात रे माणसं, बोलवतात, हे करतात ते करतात. आता तर घरी तुम्ही रात्री बसला, रात्री कोण येत नसतं. त्यामुळे एकदा का रात्री बसला ना रे, अरे बोलायचं काम नाही. सोडून बघा की रे. LHS इज इक्वल टू 16 sin थिटा cos थिटा cos ऑफ 2 थिटा cos ऑफ 4 थिटा cos ऑफ 8 थिटा. अरे बाबा, मल्टिपल अँगल फॉर्म्युले जास्त डोकं नाही लावायचं. ठीक आहे, मी काय करतो 16ला असं लिहू शकतो का रे मी 8 गुणिले 2 लिहितो ना. साइन थिटा फोड जमली पाहिजे, तर थिंकिंग झालं पाहिजे. आपल्याला काय हवंय sin 2 थिटाच हवंय ना. मग आता एकदा का sin 2 थिटा मिळाली, cos 2 थिटा पण मिळणार. परत जर त्याला 2 निघून तर तो cos 4 थिटाचा फॉर्म्युला होणार. समजतंय? मल्टिपल अँगल फॉर्म्युला म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला. काय फॉर्म्युला यूज करणार आहे आपण?
आपण साइन ऑफ 2 थिटा, साइन ऑफ 2 थिटा 2 साइन थिटा कॉस थिटा, इथला अँगल या अँगलच्या दुप्पट असतो ना, एवढंच हेच ठरवायचं. इथला अँगल या अँगलच्या दुप्पट असतो. 2 साइन थिटा कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा कॉस 4 थिटा कॉस 8 थिटा. समजतंय? 8 थिटा हे डॉट प्रोडक्ट आहे. परत एकदा सांगतो. आता ह्याला तुम्ही पाहिलं का? हाच तर फॉर्म्युला ना, घ्या ना मग. 8 साइन 2 थिटा कॉस 2 थिटा प्लस कॉस 4 थिटा टू कॉस 8 थिटा. आता ह्याला तुम्ही पाहिलं का? पण इथे 2 पाहिजे, मग या 8तनं 2 घ्या ना. कसं घ्यायचं? 4 गुणिले 2. समजतंय? साइन 2 थिटा कॉस थिटा कॉस ऑफ 4 थिटा. समजतंय का रे? आणि कसं होणार आहे परत? 8 थिटा. समजतं? आता ह्याला परत तुम्ही पाहिलं का? कसला आन्सर काय? साइन ऑफ 4 थिटा ना, साइन ऑफ 4 थिटा आला. हा कस काय म्हणून सर? हे बघा, साइन ऑफ 4 थिटा. समजते? थिटाच्या जागी 2 थिटा ठेवा ना, म्हणल्यावर या थिटाच्या जागी काय ठेवावं लागलं? 2 थिटा. संपला विषय. इथे पण थिटाच आहे, हे 2 ला झाका. थिटाच्या जागी 2 थिटा ठेवा, म्हणल्यावर काय होणार? 2 इंटू 2 4 थिटा होणार. म्हणजे इथे पण ठेवावं लागणार ना थिटाच्या जागी काय? 2 थिटा. तोच फॉर्म्युला 2 साइन इंटू साइन 2 थिटा कॉस 2 थिटा साइन ऑफ 4 थिटा, साइन ऑफ 4 थिटा. समजतंय? कॉस ऑफ 4 थिटा इंटू कॉस ऑफ 8 थिटा. परत एकदा सिमिलरली आता एक खोडतो, परत एकदा 2 घ्या 4 घेता येतं, सगळं करता येतं, सगळं करता येतं. समजतंय? 2 घ्या. 2 साइन 4 थिटा कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा. मस्त आहे. आता परत एकदा हे बघा बरं, काय होणार? ह्याची दुप्पट करायची, दुप्पट करत जायची. एकदा का समजलं ना पॅटर्न, तुम्ही काय असं साइन ऑफ 8 थिटा कॉस ऑफ 8 थिटा. आता परत एकदा हा पण 2 साइन थिटा कॉस थिटाचाच फॉर्म्युला झाला. आता थिटाच्या जागी 8 थिटा आहे म्हणून सर ठेवा ना मग इकडच्या फॉर्म्युल्यात. काय होणार? हे बघा, एकच फॉर्म्युला वापरायचा. कॉस थिटा काय वापरायचं? साइन ऑफ 2 थिटा, साइन ऑफ 2x म्हणतो कारण की थिटा आहे. 2 साइन x कॉस x हाच फॉर्म्युला वापरायचा. एक्सच्या जागी काय ठेवणार आहे तुम्ही? 8 थिटा. म्हणल्यावर आता इथे पण एक्सच्या जागी 8 थिटा ठेवा लागणार. ठेवा ना मग. काय होणार? साइन 16 थिटा. तेच पाहिजे, तेच पाहिजे. संपला विषय. इज इक्वल टू RHS. समजतंय? ठीक आहे. RHS, RH च्या उलट HR म्हणजे हिमेश रेशमिया. अरे वा, हिमेश रेशमिया, माय फेवरेट सिंगर हिमेश रेशमिया. करेक्ट करेक्ट. तेरी मेरी. करेक्ट करेक्ट. मला आवडणार. अरे हिमेश रेशमिया माझा फेवरेट सिंगर. तेरी मेरी कहानी. ठीक है. नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा. करेक्ट करेक्ट. आठवायला लागली की गण. वा वा. आशिक बनाया, आशिक बनाया. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा. यस. हा शॉक कधी होता म्हणा सर तुम्हाला? जुन्या काळी होता, जेव्हा आम्ही मित्र शाळेत बसायचो बेंचवर, तेव्हा अशी गाणी खूप म्हणायचो. त्या आनंद लयच भारी. एकतर शाळेत मी जायचो नाही जास्त, पण एकदा का गेलो ना की समोर शिकवत बसायचे. ठीक आहे, समोर शिकवत बसायचे. त्या आम्हाला आधीच येत होतं समोर, तरी शिकवत बस म्हणजे ते शिकवायचे पण आधी आम्हाला येत असायचे. त्यामुळे काय करू, मागच्या बेंचवर ना, उंच माणसं आधीपासूनच उंच, त्यामुळे मागच्या बेंचवर बसायचो, बसावं लागायचं. आणि मग काय सरचं लक्ष जायचंच नाही. आणि आधीपासून अशी काय आपली त्याला दहशत असायची की अरे अभ्यास करणारं पोरं, त्यामुळे सर पण जास्त लक्ष द्यायचे नाही. आणि मग आम्ही बसायचो की म्हणत.
एक गाणी, अरे आनंदच वेगळा होता ते. ती काय गाणी म्हणायचो, रोमॅन्टिक तेवढीच गाणी म्हणायचो, ही अशी असली गाणी पण लय भारी म्हणायचो. ठीक आहे. मित्र मित्र आम्ही लय भारी मजा केली रे शाळेत. मी शाळेत सांगू तुम्हाला 365 दिवस. शाळा किती दिवसाची, मी प्रत्येक 5वी ते 10वी निम्मी काय 25% सुद्धा शाळा केली नसेल. मी खूप शाळा बुडवली. मी घरी बसायचो का, मला शाळेतच जाऊ वाटायचं नाही का कोणाशी. ठीक आहे, जाऊयाचं. ठीक आहे, माझं जरा पर्सनल खूप येतं मध्ये, तू म्हणाच हे खूप सोपे बरं का. हे तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. का रे, tan x ला असेल या sin x cos x नुसतं आहे, आणि cot x ला असेल या cos x sin x. आता दोन रेशो आहे, त्यांची बेरीज आहे, सॉल्व्ह करा. मग कसं सॉल्व्ह करणार, डिनॉमिनेटर सेम करावं लागणार. sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x. बघा आलं, cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x इज इक्वल टू 1. आणि ते खाली काय आणणार, sin x प्लस cos x. समजतंय. मग काय होणार रे, 1 अपॉन sin x अपॉन cos x. समजतंय. आता मी उगाच कामधंदे नाहीत, मला कामधंदे नाहीत, त्यामुळे न्यूमरेटरला 2 ने गुणतो, खाली पण 2 ने गुणतो. काहीतरी मिळेल तुम्हाला. काय मिळेल रे, ह्याला तुम्ही पाहिलं का. हो म्हणो सर, गटरीत पडला होता म्हणो सर, दारू पिऊन पिला असेल, काय नाव तर ओळखलं असेल ना. साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2x 1 अपॉन साइन ऑफ 2x का असतो, कोसेक x. मग आता ते कोसेक x सॉरी साइन x आहे का नाही, म्हणजे काय साइन ऑफ 2x लिहावं काय लागणार, कोसेक ऑफ 2x. याला सपोर्ट देऊ शकता तुम्ही, 1 अपॉन साइन थिटा, 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. मग काय झाली रे, 2 कोसेक x, कोसेक 2x सॉरी, काय झाली, RHS. हिमेश रेशमिया, नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा. अरे वाह, हे कसं सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करायचं. गंडले 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 गंडले, नाही गंडलो नाही गंडलो, असं काय गंडलं. अरे सारखं पिवळं पिवळंच आहे ना रे, थांब बदलू ना. बोर झाला असाल तुम्ही सारखा पिवळ्याला. अरे आवडता कलर आपला. ठीक आहे, नको हे नको, पांढरे घेऊया, हे दिसत नाही एवढं तुम्हाला, दिसत नाही. ठीक आहे, LHS. LHS काय रे, LHS sin 3x अपॉन cos x, cos x प्लस cos ऑफ 3x sin x. नमस्कार. आता काय करायचं रे, आता रेशो सॉल्व्ह करायचा रे, बस बाकी काय नाही. म्हणजे रेशो सॉल्व्ह करायचा म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर इक्वल करायचा असतो, कसा इक्वल करायचा असतो हे येतं तुम्हाला. साइन एक्स अपॉन दोन्ही इकडं या रेशोला ह्यानं गुणायचं, इकडच्या रेशोला ह्यानं गुणायचं. रेशोला म्हणजे दोन्ही साईडला गुणावं लागणार. कसं, साइन एक्स साइन 3x प्लस cos 3x. मुद्दाम असं लिहितो, मुद्दाम असं लिहितो, cos ऑफ 3x, cos ऑफ 3x cos x प्लस साइन ऑफ 3x sin x cos फंक्शन एकटं एकटं आहे, चुतिया आहे. बरोबर, चुतिया म्हणजे चुतिया माणसं कशी असतात रे, आधी एकतर वाईट असतात आणि त्यात परत खालचं बघा मी कसं लिहितो, साइन एक्स इंटू कॉस एक्स. समजताय. सायन्सचं चांगलं केलं कॉसनी, म्हणल्यावर कॉसचा तोटा होतोय, कॉसचा तोटा होतोय म्हणल्यावर आता युजिंग कॉस ऑफ a मायनस b cos a cos b प्लस साइन a साइन b. आता उगाच कामधंदे नाहीत, कामधंदे नाहीत म्हणून मी असं करतो उगाच उगाच, आणि खाली पण काहीतरी ऍडजस्ट होईल ना, म्हणल्यावर कसं होणार, 2 इंटू कॉस ऑफ a मायनस बी फॉर्म्युला ना, आणि खाली 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन ऑफ 2x. ठीक आहे, सपोर्ट देत राहा बरं का, फॉर्म्युलाचा सपोर्ट देत राहा, म्हणल्यावर कसं होणार, 2 कॉस ऑफ, माझ्याकडे जागा नाही रे म्हणून मी देत नाही, नाहीतर तुम्ही देत जावा. बरोबर, साइन ऑफ 2x आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असतं,
cos x upon sin x, sorry, cos theta upon sin theta. Cos theta upon sin theta असतं LHS is equal to cot theta, म्हणजे आता थिटाच्या जागी काय 2x cot of is equal to RHS. समजते वफा ने बेवफाई. मला सिंगिंग बद्दल, सॉरी, सिंगिंगचं म्हणजे म्युझिकचं एम सुद्धा येत नाही, ठीक आहे, तरी मला आनंद मिळतो, आत्मानंद मिळतो, स्वतःचा आनंद, त्यामुळे मी म्हणतो, ठीक आहे. तर LHS इज इक्वल टू RHS. लास्ट क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करून बघा जमतंय का. जमत नसेल तर मी आहेच आहे, ठीक आहे. आता LHS मध्ये तर अँगल तो एक्स आहे म्हणून सॉरी करतात, हाफ अँगल फॉर्म्युला, म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला वापरा ना मग, प्रत्येकाची वापरा. काय वापरावं लागणार? LHS घ्या, LHS कसं करणार आहे बघा बरं. cos x, LHS काय, cos x अपॉन 1 प्लस sin x. कसं होणार मग LHS? cos x चा हाफ अँगल फॉर्म्युला cos square x by 2 minus sin square x by 2. ठीक आहे, युझिंग म्हणायचं हा, इथे तुम्ही म्हणणार युझिंग हाफ अँगल फॉर्म्युला, एवढं जरी म्हणलं तरी सफिशियंट आहे. cos square x by 2 minus sin square x by 2. समजताय? sin square x by 2 डिवाइडेड बाय, ठीक आहे. 1 ला पण कशाला ना, सगळं cos थीटा आणि sin थीटा मध्ये करून टाका, म्हणजे cos x आणि sin x मध्ये करून टाका ना. मग आता इथे माणूस चुकणार बघा, इथे cos square x प्लस sin square x करणार. कशाला? cos square x प्लस sin square x by 2 करा ना. एकूण एक काय, दोघांची व्हॅल्यू किती असते? 1च, संपला विषय. x बाय इन्फिनिटी जरी असलं तरी cos स्क्वेअर काहीतरी प्लस sin स्क्वेअर काहीतरी, म्हणजे ते काहीतरी दोघं जण सेम पाहिजे, इज इक्वल टू 1च असतं, म्हणजे काय फरक काय, ठीक आहे. आणि मग आता sin x ला असं लिहितो मी 2 sin x by 2 cos x by 2. हाफ अँगल फॉर्म्युले वापरतो रे, इथं लिहा युझिंग हाफ अँगल फॉर्म्युले. म्हणजे आता कसं होणार? आता हे तर तुम्हाला दिसलं असेल, जरी नाही दिसलं असेल तरी मी सांगतो, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab आहे म्हणजे काय, आणि हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे म्हणल्यावर दोन्हीच्या दोन्ही तसं लिहा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कसं लिहिणार तुम्ही? a प्लस b a मायनस b लिहा मग cos ऑफ, ठीक आहे, असं आहे बरं का. हे काय तुम्हाला वाटेल हे डिनॉमिनेटर मध्ये नाही, cos ऑफ x बाय 2 a प्लस b a मायनस b वापरतो, नीट वापरा, ठीक आहे. cos ऑफ बाय 2 मायनस साइन ऑफ, खाली स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर म्हणजे आता असं लिहित नाही मी a प्लस b होल स्क्वेअर, त्याला असं लिहितो cos ऑफ x प्लस ऑन साइन ऑफ बाय 2 इंटू, असं लिहिणार नाही ते स्क्वेअर पेक्षा परत हेच लिहितो ना, एकूण काय एकच, 5चा स्क्वेअर मी असं लिहिणार 5, ते पण असंच लिहू शकतो मी 5 इंटू 5 काय फरक पडतो ना. cos ऑफ x बाय 2 प्लस साइन ऑफ x बाय 2. समजतंय का रे? आता ह्याला हे तर निघून गेलं, जागा आहे का नाही मला माहित नाही. अरे जागा नाही गेली, ठीक आहे. यावेळी स्लाइड चुकवायला नाही, ठीक आहे, असू दे, काय नाही, वरती जागा आहे, वरती जागा. कसं होणार रे, कसं होणार सांगा बरं मला, सांगा ना, तुम्हीच सांगा ना. आता मी काय सांगू? LHS cos ऑफ x बाय 2 मायनस साइन ऑफ x बाय 2 अपॉन cos ऑफ x बाय 2, ठीक आहे, प्लस साइन ऑफ x बाय 2. मस्त आहे. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला sin x ने डिवाइड करा, सॉरी sin x बाय 2 ने डिवाइड करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, ठीक आहे. म्हणल्यावर कसं होणार? cos ऑफ x बाय 2 अपॉन साइन ऑफ x बाय 2, समजताय, मायनस साइन ऑफ x बाय 2 अपॉन साइन ऑफ x बाय 2, मस्त आहे. LHS अपॉन
cos of x by 2 upon sin of x by 2 plus sin of x by 2 sin of x by 2. समजतंय? आता हे होणार cot of x by 2, हे होणार -1, हे होणार cot of x by 2, हे होणार +1. समजलं? तेच तर हवं होतं आपल्याला. समजतंय? तर मी गणित कंप्लीट कुठे करतो? गणित मी कंप्लीट इथे करतो बघा. अरे असं काय केवढे? एक मिनिट इथे करतो बघा गणित. इथे करतो. काय होतं रे? LHS आली cot of x by 2 -1 upon cot of x by 2 plus 1 is equal to RHS, hence the proof. समजतंय? तर हे आपलं लास्ट गणित होतं. क्या दिस इज अवर. बघा एकदा बरं किती सोडवलं आपण पहिल्यापासून सोड. किती काय सोडवलं हे बघा. हे पहिले फॉर्म्युला बघितलं. समजतंय? दिस इज अ मल्टिप्लाय. परत हा एक्सरसाइज 3.3 स्टार्ट केला. समजतंय? ओके. परत फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन ऑफ 2x हे परत इक्वेशन सॉल्व्ह केला. ओके. प्रूव्ह दॅटची गणिते 8 गणिते पाहिली. एकूण गणिते 18 का 20 आहेत मला माहित नाही. त्यातली मी 8 घेतली. ठीक आहे. अजून पाहिजे असेल तर अजून घेतो. सगळी 30 टाईपचे तुम्ही पण सोडवू शकता. पण असू दे मी घेतो. आणि पुढचा सेशन हा ऑब्जेक्टिव्ह सेशन होईल. राहिलेले थेरी क्वेश्चन घेणार आहे थोडेसे. आणि ऑब्जेक्टिव्ह सेशन म्हणजे त्यातल्या त्यात ऑब्जेक्टिव्ह कशाचे घेणार तर कंपाऊंड अँगलच्या येणार, अलाइड अँगल बद्दल येणार आणि मल्टिपल अँगल बद्दल सुद्धा येणार आहे. ठीक आहे. हा एका ह्याच्यात घेणार मी. आणि जो यानंतरचे जे लेक्चर होईल ते थेरी प्लस ऑब्जेक्टिव्ह सेशनच होईल. आणि यानंतरचे जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह सेशन होईल. समजतंय? तो ऑब्जेक्टिव्ह सेशन नंबर 2 होईल. सॉरी ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 होणार. या चॅप्टरमध्ये ट्रिगोनॉमेट्री 2 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे सेशन हे 2 सेशन लागतील. कारण की फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन वर पण दुसरा ऑब्जेक्टिव्ह सेशन होणार. आणि एकदा का ट्रिगोनॉमेट्री 2 संपला की 11वीचे जबरदस्त ऑब्जेक्टिव्ह घेणार ट्रिगोनॉमेट्रीचे. ट्रिगोनॉमेट्री 1 इन्क्लुडिंग ट्रिगोनॉमेट्री 1 आणि इन्क्लुडिंग ट्रिगोनॉमेट्री 2. समजतंय? तर हे काय असणार कोणाला ते जमणार ऑब्जेक्टिव्ह तर ज्यांचं हे पक्का आहे. समजतंय? आणि मी तुम्हाला म्हणलंच आहे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तेव्हाच बघायचे. तुम्हाला तेव्हाच हक्क आहे ऑब्जेक्टिव्ह बघायचा जेव्हा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधलं एकही गणित सोडवायचं राहणार नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सगळी गणित सोडवाल तेव्हाच तुम्ही ऑब्जेक्टिव्ह कडे जावा. तसं करून बघा. कुठल्या तरी एका बारक्या चॅप्टरकडे असं करून बघा. टेक्स्टबुक मधली सगळी गणित सोडवा. मग त्याची ऑब्जेक्टिव्ह कसली खतरनाक सुटतात की नाही बघा. समजतंय? त्याची ऑब्जेक्टिव्ह कसली खतरनाक सुटतायत की नाही बघा. तर ही काही गणित आपण सोडवली. कशी अँगल फॉर्म्युला लिहिली, कशी आपल्याला कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले मिळाले, कसा कॉस ऑफ A - B फॉर्म्युला स्प्लिट केला हे तुम्ही ठरवू शकता. आणि हो गुड बाय. यावेळेला एवढं मोठं का लिहिलं म्हणून. अँड थँक्स टू ऑल माय फ्रेंड्स. हो कारण की आज मला खूप आनंद झाला रे. खूप आनंद झाला मला. कारण की 3 वर्ष झाले त्या मित्राचा. आम्ही त्या मित्राशी बोललो नव्हतो आणि त्याचा फोन आला. अरे वा काय मस्त स्टार्ट केलंय शाकंभरी क्लासेस म्हणून. आणि तो मित्र असा म्हणजे टॉपर. पहिली ते 10वी पूर्ण टॉपर. ठीक आहे. एकदा सुद्धा त्यानं फर्स्ट रँक सोडला नाही. पूर्ण टॉपर होता. आणि मग तो 10वी नंतर तो दुसरीकडे शिकायला गेला. मी माझ्या गावातच राहिलो शिकायला. पण मग तो तिकडे शिकायला गेला. मग जे ऍडव्हान्सची तयारी करायला वगैरे गेला. मग त्यानंतर आमचं बोलणं नाहीच रे अजिबात. आणि हुशार 12वी सुद्धा फाडली बरं का. 12वी सुद्धा फाडली. ठीक आहे. जे ऍडव्हान्स टॉपर होता. चांगले मार्क होते. पण काय त्याचा आज फोन आला. म्हणजे काय मिळालं मला करून तर हे मिळालं आणि खूप आनंद झाला. अरे वा है ना.
असे मित्राचे जेव्हा फोन येतात ना स्वतःहून, अरे वा काय मस्त, फिलिंग वेगळंच असतं रे. तुम्ही करून बघा, तुम्ही पण असं काढू शकता काही इन्स्टिट्यूट. त्यासाठी समजायला पाहिजे आणि त्यासाठी मग तुम्ही तुमचे हे करायला पाहिजे. तर थँक्स टू ऑल माय फ्रेंड्स. ज्यांचा नाही फोन आला त्यांना सुद्धा मी थँक्स म्हणतो, कारण त्यांचे जे काय असतं त्याला चांगले विशेष जे आहेत माझ्याबद्दल ते चांगल्यामुळेच तर होत आहे ऑब्विसली. त्यामुळे थँक्यू, बाय. खूप मोठा झाला का रे व्हिडिओ? नाही, 1 तास 10 मिनिट. ओके, तेवढेच व्हिडिओ व्हायला लागले सध्या. तर मग एक गाणं होऊन जाऊ दे का रे, मला गाणं म्हणायची आज खूप इच्छा होते. मी परत एकदा सांगतो, मला म्युझिक मधलं एम येत नाही, पण आता मी तुम्हाला नाही ना भेटणार परत, ठीक आहे? आजच्या दिवस तर नाही भेटणार, उद्या भेटणार आहे, पण आजच्या दिवस तर नाही भेटणार ना. इथं तुम्ही बघून शिकल्यावर नाही भेटणार. मग एक काय म्हणताला, विदाईचं कुठलं तरी गाणं होऊन जाऊ दे का रे, विदाईचं कुठलं तरी गाणं होऊन जाऊ दे, ठीक आहे? मग चांगलं, मला वाईट नाही, काहीतरी चुकलं विकलं तर मला शिव्या घालू नका, कारण की मी सिंगर अजिबात नाहीये, ठीक आहे? सिंगर तर मला येत नाही. तर ठीक आहे मग. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबा पे स्वाद रखना, दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना, अंधेरा तेरा मैंने ले लिया मेरा, उज्जला सितारा तेरे नाम किया, चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या बलिया, ओ पिया चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या बेलिया, ओ पिया चन्ना. Goodbye.